नमस्ते, राधिकाच आर्टमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण खूप सुंदर असे इयरिंग्स बुगडी बनवणार आहोत। तर त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। या ठिकाणी मी 18 गेजची वायर घेतलेली आहे। त्यानंतर असे बिंदी बॉल्स घेतलेले आहेत, 1 mm चे गोल्डन बीड्स आणि प्लायर कटर, त्यानंतर 0.3 mm ची वायर। सर्वात आधी आपण 0.3 mm ची वायर कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर एक बिंदी बॉल आणि 1 mm चा गोल्डन बीड, या प्रकारे 6 गोल्डन बीड्स घेऊन आपल्याला एक फ्लावर तयार करून घ्यायचा आहे। ठीक आहे। 6 mm चा हा गोल्डन बॉल आहे। तर याच पद्धतीने मी आता 6 बीड्स यामध्ये घालून घेणार आहे। ठीक आहे। आता पहिल्या आणि शेवटच्या बीडला आपल्याला वायरने व्यवस्थित रॅपिंग करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, या पद्धतीने आपल्याला पूर्ण 6 गोल्डन बीड्स जे आपण घेतलेत त्याला व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीची तार पण अशी एका बीडच्या मागून कट करून घ्यायची। ठीक आहे। त्यानंतर मी इथे खरबुजा बीडचा यूज केलेला आहे। हे बुगडी इयरिंग्स मला पूर्ण गोल्डन लुकमध्ये तयार करून घ्यायचे होते, त्यामुळे मी इथे क्रिस्टलचा यूज केलेला नाही आहे। तुम्ही या ठिकाणी ग्रीन किंवा रेड कलरचा क्रिस्टल पण यूज करू शकतात। त्यानंतर 1 mm चे गोल्डन बीड आपल्याला खरबुजा बीड्स जो आपण घेतला आहे त्याला पूर्ण सर्कल तयार होईल इतके घालून घ्यायचे आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यानंतर आपण मोत्याचे इयरिंग्स बुगडी कसे तयार करायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। गोल्डन लुक आणि मोत्याचे पण इयरिंग्स बुगडी, यामधून तुम्हाला कुठली डिझाइन आवडली ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। ठीक आहे। या पद्धतीने आता हा पूर्ण सर्कल आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे आणि अगदी समोरच्या गोल्डन बीडमधून आपल्याला ही वायर व्यवस्थित अशी रॅप करून घ्यायची आहे। ठीक आहे। या पद्धतीने कुठल्या पण एका गोल्डन बॉलला आपल्याला असा वायर गुंडाळून घ्यायची आहे। त्यानंतर 3 ते 4 ठिकाणी आता या पद्धतीने आपल्याला गोल्डन बीडचा जो सर्कल आपण घेतला आहे त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। ठीक आहे। अशाच प्रकारे आपल्याला इथे 4 फ्लावर तयार करून घ्यायचे आहेत। एक इयरिंगसाठी आणि एक आपल्याला बुगडीसाठी, अशा पद्धतीने। ठीक, मी दोन्ही फ्लावर आता इथे रेडी करून घेतलेत आणि बुगडीसाठी जो फ्लावर आपण तयार केला त्याला या पद्धतीने गोल्डन घुंगरू अटॅच करायचे आहेत। इथे तुम्ही छोट्या साईजचा झुमका पण ॲड करू शकतात किंवा तुम्हाला मोठे जर इयरिंग्स आवडत असतील तर तुम्ही दोन्ही फ्लावर्सला छोटे आणि मोठ्या साईजचे झुमका अटॅच करू शकतात किंवा वरच्या बुगडीला घुंगरू आणि इयरिंग्सला आपल्याला झुमका पण लावता येईल। ठीक आहे। अशा पद्धतीने थोडा ट्विस्ट करून आणि वरच्या गोल्डन बॉलला हा आपल्याला वायर रॅपिंग करून अटॅच करून घ्यायचे आहे। ठीक आहे। आता आपल्याला इयर कपचा बेस बनवायचा आहे, तर त्यासाठी अशा पद्धतीने लूप तयार करून घ्यायचं आहे। ठीक आहे। या ठिकाणी तुम्ही 20 गेजची वायर पण यूज करू शकतात। 18 आणि 20 दोन्ही पण वायर इथे यूज करू शकतात। ठीक आहे। आता याला थोडासा गोल आकार आपल्याला द्यायचा आहे। ठीक आहे। कानाच्या मागच्या बाजूला ही वायर जाणार आहे, त्यामुळे असा व्यवस्थित गोलाकार द्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला बुगडीसाठी ही तार अशी व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे।
आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला त्याच पद्धतीने लूप तयार करून घ्यायचं आहे. उरलेली वायर मी इथे कट करून घेतली आणि सेम त्याच पद्धतीने लूप तयार करून घेणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपला हा इयरिंगचा बेस आणि भुगडीचा बेस तयार झालेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला दोन्ही फ्लावर यावर अटॅच करून घ्यायचे आहेत. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन्स हवी असतील तर बेल आयकॉन पण प्रेस करा. व्हिडिओला हाईप द्या. आता याच पद्धतीने आपल्याला दोन्ही फ्लावर यावर अटॅच करून घ्यायचे आहेत. फ्लावर थोडे काळजीपूर्वक अटॅच करायचे म्हणजे वायर आपल्याला लागणार नाही. ठीक आहे, आणि वरच्या साईडला ही वायर काढून त्या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचे. या वटपौर्णिमेला तुम्हाला कुठला लूक हवा आहे, संपूर्ण गोल्डन लूक की मोत्याचा लूक, त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन निवडू शकतात. मी या ठिकाणी दोन्ही प्रकारचे इयरिंग बेस तुम्हाला दाखवलेले आहेत. ठीक आहे, सेम त्याच पद्धतीने मी आता बुगडीसाठी पण फ्लावर अटॅच करून घेणार आहे. हे बघा, खूप सुंदर असा हा इयरिंग्स बुगडी आपली बनून तयार होणार आहे. यानंतर पण तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओज हवे आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगू शकतात. या वटपौर्णिमेसाठी खास तुम्ही स्वतःच्या हाताने अशी ज्वेलरी बनवून घालू शकता किंवा ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही DM करून ज्वेलरी मागवू शकतात. ठीक आहे, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. हे बघा, आता आपले हे इयरिंग्स जवळजवळ बनून तयार आहेत. वायर कट करताना आपल्याला वरच्या साईडलाच कट करायची आहे. आणि हे बघा, खूप सुंदर असा हा इयर कफ आपला बनून तयार आहे. याच पद्धतीने मी दुसरा पण तयार करून घेते. इयरिंग्स तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, या पद्धतीने आपले हे गोल्डन इयरिंग्स बुगडी बनवून तयार आहे. आणि ही मोत्याची बुगडी पण तुम्हाला कशी वाटली हे पण कमेंट करून नक्की सांगा. कुठली डिझाईन तुम्हाला आवडली ते नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.